जशा नाण्याच्या दोन बाजू असतात तसंच सेल्फ डाऊटचं आहे. पॉझिटिव्ह गोष्टींवर जेव्हा आपण डाऊट घेतो तेव्हा आपल्याला अडचणींना समोर जावं लागतं, अडचणी निर्माण होतात. जेव्हा आपण निगेटिव्ह गोष्टींवर डाऊट्स घेतो, आपल्याला सेल्फ डाऊट येतो, त्यातून पॉझिटिव्हिटी तयार होण्याची शक्यता असते. बघा, सेल्फ डाऊट कसा आपला सेल्फ ट्रस्ट स्ट्रॉंग करतो. ज्या गोष्टी युनिव्हर्सल ट्रूथ आहेत त्यावर आपली संमती आपण चटकन दाखवतो. ज्या गोष्टींपासून आपल्याला आनंद मिळतो, इतरांना आपण आनंद देतो, त्यावर संशय मनात येत नाही. पण जेव्हा मन गोंधळून जातं, निगेटिव्ह थॉट्स डोक्यात येतात, सेकंदा मिनिटाला जे नैराश्याचे विचार डोक्यात थैमान घालतात, आपण संशय करायला लागतो की हे योग्य आहे की अयोग्य. जेव्हा आपण या भ्रमसंकटात सापडतो, या प्रपंचात सापडतो की कुठली गोष्ट योग्य आहे की अयोग्य, चांगली आहे किंवा वाईट, म्हणजे आपल्या विचारांवर आपण जेव्हा संशय घेतो, सेल्फ डाऊट आपल्याला असतो, हा प्रश्नचिन्ह स्वतःच्या विचारांवर उभा करणं हे कधीही चांगलं असतं. कारण आपण आपल्या विचारांवर पुन्हा विचार करायला भाग पडतो. आपल्या विचारांची आपण पडताळणी करतो, त्यासाठी आपण डिस्कशन करतो, कोणाचा सल्ला घेतो, कुठली गोष्ट आपण डिस्कस करतो आणि त्यातून एक चांगला निर्णय, एक ठाम डिसिजन घ्यायला आपल्याला हेल्प होते. योग्य विचारापर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणून कधी कधी सेल्फ डाऊट करणं हे सुद्धा खूप चांगलं असतं.